बातमी कुर्ल्यामधून आहे। बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय। बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात झालाय। कुर्ला ब्रिजवर सकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात झालाय। अपघातानंतर कुर्ला ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। या संदर्भातले अपडेट्स येत आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी। निवृत्ती, अपघात झालेला आहे, जीवितहानी काही झाली आहे का? सध्याचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच मी कुर्ला ब्रिजवरती या ठिकाणी आहे आणि सकाळी 6च्या सुमारास समोर येणारी बस आणि कंटेनर यांच्यामध्ये धडक झाल्यामुळे अपघात झालेला आहे। सध्या कोणतंही जीवितहानी जी आहे ती कोणतीही झाली नसल्याची सध्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र अपघात इतका भीषण आहे की समोर येणारी बस आणि कंटेनर देखील जो आहे तो या ठिकाणी अपघात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे मुंबईकडून ठाण्याकडे जाणारी संपूर्ण वाहतूक जी आहे या वाहतुकीसाठी हा संपूर्ण ब्रिज जो आहे तो ब्रिज बंद करण्यात आलेला आहे। सध्या वाहतूक विभागाचे कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कंटेनर या ठिकाणी अपघातामुळे या ठिकाणी असल्यामुळे वाहतूक विभागाच्या वतीनं मोठी क्रेन जी आहे ती क्रेन सध्या मागवण्यात आलेली आहे। क्रेनच्या साहाय्याने या संपूर्ण कंटेनर आणि बसला बाजूला करण्यात येणार आहे। गेल्या 1 ते 1.5 तासापासून या कुर्ल्याच्या ब्रिजवरची वाहतूक जी आहे ती वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। आजच्या रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नसते, मात्र हा संपूर्णपणे ब्रिज बंद केल्यामुळे ब्रिजच्या खाली निवृत्ती, त्यामुळे आता वाहतूक नेमकी कधी सुरळीत होते याकडे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।